नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदा जाट्यान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विद्वतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओं नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 लाख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, बजरंग बली की जय, निवृत्तिनाथ महाराज की जय, सर्वाईश्वर भगवान की, संकटमोचन हनुमान की जय, महामृत्युंजय भगवान नर्मदा मैया की जय, गंगा मैया की जय। शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी या सुतिथीवर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजणाला, ज्येष्ठ वरिष्ठ, बालगोपाल, बालकन्या, महिला मंडळ, वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व अनुष्ठानार्थी भाविक बंधू भगिनींना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. स्वयंपाक करणारी स्वयंसेवक मंडळी सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की सेवा धर्म फार मोठा आहे आणि ही मंडळी खूप अशी सेवा करतायत म्हणून त्यांचा ऋणनिर्देश पण आहे आणि त्यांना नमस्कार पण आहे, त्यांना धन्यवाद पण आहे. श्री सर्वाईश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्ष मधुभाऊ आदरणीय भाऊ पाटील, चंदू पाटील, शिवाजी पाटील आणि श्री क्षेत्र काशी विश्वनाथ ट्रस्टचे अध्यक्ष श्री होळकर गुरुजी, सर्वांना विश्वस्त मंडळांना नमस्कार, जय जनार्दन. बे भगवान श्री संतोष गिरिजी महाराज, श्री श्रवण गिरिजी महाराज, श्री जयराम गिरिजी महाराज, बे भगवान तला ओम नमो नारायणाय. हरिभक्त पारायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळीचं किती जरी कौतुक केलं तर ते थोडंच आहे. आपल्या स्वतःचं इन्स्ट्रुमेंट वापरून चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण इतरच्यापेक्षा घरी चांगलं दिसतं असं सांगितलं टी व्हीमध्ये. आता सोयी झाल्या विज्ञानाच्या म्हणून श्री मंगेश भाऊ, श्री उमेश भाऊ, श्री सोपान भाऊ, श्री समाधान भाऊ, श्री संतोष आणि मनोहर भाऊ सर्वांना धन्यवाद आहे, नमस्कार आहे. अन्नफुल्लार शुद्धी मंत्रातील प्रत्येक मंत्राचं आपण महत्त्व पाहत आहोत. त्यापैकी एक मंत्र असा आहे, यज्ञश्रेष्ठाशिना संतो मुच्चिंते सर्व केल्मिषे यज्ञश्रेष्ठ अमृत भोजो यांती ब्रह्म सनातना. श्रीमद भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग समजून सांगताना आणि 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना भगवान जनार्दनांनी हा श्लोक अर्जुनाला सांगितला आहे.
माऊली लिहित आहेत, गुरु गोत्र अग्निपूजे निमित्तादि भजे द्विजी, ते पितरोद्देश करी सर्व कार्य. मग जे उरेल ते भोजन नाही, ते अमृत सिद्धी आहे. सहकुटुंबीशी भोजन करी. शब्द लावला माऊली. सामूहिक घरातले जे परिवार आहे, आता तर कोणी कधी जेवतं, पण सामूहिक सहकुटुंब भोजन करी असं लिहिलेले. किती उदात्त धोरण आहे. किंवा कुटुंबाचं एकोपा जर जागवायचं असेल तर तुम्हाला माऊलीचं हे तत्त्वज्ञान समजूनच घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये सर्व क्षेत्रातलं उल्लेख आलेला आहे. विनियोग शब्द बऱ्याच ठिकाणी आले आहे. हा संसारातला तर विनियोग पैशाचा करताच आला पाहिजे, पण परमार्थातला सुद्धा वेळेचा पैशाचा विनियोग माणसाला करता आला पाहिजे. आणि म्हणून द्या हो, माऊलीने सर्व शास्त्र आणून ठेवलं आहे. एवढंच नाही, विज्ञानाचं सुद्धा हा चित्रपट आहे. चित्रपट कधी 750 वर्षापूर्वी होता का? आपलं जे काही संसार आहे हा एक चित्रपटासारखा आहे. चित्र आपण जसं मूळ चित्र काढतात पुसून टाकतात, चित्र काढतात पुसून टाकतात, या भावनेने माऊलीने लिहिलं असेल, पण त्याचंच आज परिणिती आहे ना. आणि म्हणून इति गुह्यतम शास्त्र मिंद मुक्तन मया नघ. गीताचं श्रीमद भगवद्गीतेचं महत्त्व सांगताना भगवान महर्षी व्यास सांगतात की त्याच्यामध्ये सर्व आहे. इति गुह्यतम शास्त्र मिंद मुक्त मया नघ. भगवंताच्या मुखातून आले एकक शास्त्र देवकी पुत्र एव एको मंत्र तस्य नमामि आणि कर्मेप्य तस्य देवस्य सेवा. सगळं त्याच्यामध्ये आणून ठेवलेलं आहे, पण वाचलं पाहिजे. देवा नुसतं ऐकून उपयोग नाही, वाचून तेच थोडंफार अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर संतांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद, ग्रंथाचा आशीर्वाद मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी गुरु गोत्र अग्निपूजे. अग्निपूजा कुठं होती आपल्याकडून? सर्वसामान्यकडून कुठं होती अग्निपूजा? आपण फक्त अक्षतृतीया दिवशी थोडंसं भात विस्त्यावर टाकतो, दारी ठेवून देतो, बस तेवढंच. पण आता बाबाजींच्या परिवारातली बरीच मंडळी किमान सकाळी विधी पूजा झाल्यानंतर विधीमध्ये दिलेले आहुतीचे मंत्र, एक छोटं आहुती पात्र मिळतं, गौरी आणि कापूर पेटायचं, एक गौरी पेटवायची, त्याच्यावर तुपाची आहुती टाकायची. दुसरं कायची आहुती टाकायची कशाला? तुपाची आहुती टाकायची, त्याच्यात आहुतीचे मंत्र दिले. बाबा हो, ही अग्निपूजा कोणी मांडली? खरं सांगतो तुम्हाला, अग्निहोत्री ब्राह्मण सुद्धा करत नाही, आणि जनार्दन स्वामीचे साधारण परिवारसुद्धा करतात. किती मोठं काम आहे महाराज वैदिक धर्माचं, काय सांगायला पाहिजे तुम्हाला. ज्या ज्या लोकांनी अशी अग्निपूजा लिहिली, भगवती ज्या वेळेस आणि बलिराजाच्या ठिकाणी देव निघून गेले, बलिराजाच्या द्वारामध्ये द्वारपाल झाले, त्यावेळेस भगवतीनं सांगितलं नारदा ते निघून गेले, आता कसे परत येतील? म्हणून बलिराजाच्या घरी लक्ष्मी गेली, बलिराजाला ओवाळलं. बलिप्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते, आणि मग ती म्हणाली की भाऊ मला काहीतरी आणि हे दे, दक्षिणा म्हणा किंवा ओवाळणे म्हणा दे. बलिराजानं सांगितलं आता तू एवढे संपूर्ण विश्वाची जननी आहेस, शिवाय महालक्ष्मी, वैभवलक्ष्मी, सौख्यलक्ष्मी, धनलक्ष्मी आहे, काय लागेल तुला? माझजवळ काय आहे? माझजवळ रत्नाची खाण आहे, जे लागेल ते घे. तिने सांगितलं मला काही नको, 2 अक्षराचं काही नको, धन नको, पैसा नको, द्रव्य नको, मला फक्त 2च अक्षर लागते, माझा विष्णू, हे 2च अक्षर दे फक्त. आणि म्हणून देवाला सांगितलं मला फक्त ते तुझं द्वारपाल आहे ना, त्याला फक्त माझ्याजवळ दे. आणि ज्यावेळेस ती पृथ्वीवर आली, ती भूमाता म्हणजेच लक्ष्मी माता, तिनं 4 पाऊल टाकले. त्यापैकी 1 पाऊल आहे जमिनीवर, दुसरा पाऊल आहे तिचा अग्नीमध्ये, आणि 3रा पाऊल आहे गाईच्या शेणामध्ये, आणि 4था पाऊल जे असे साधू संतांची सेवा करतात त्यांच्याजवळ ती राहते. ती 4था पाऊल जे सत्पुरुषाच्या सानिध्यात तिचं 4था पाऊल. आणि म्हणून द्या हो, अग्निसेवा कोण मांडली? दरवर्षी आपण यज्ञ करतो, आम्ही किती सांगतो या बाबा पूजाला, काही देऊ नका, पण या पूजाला यायला तयार होत नाही मंडळी. मग आम्ही लेकरांना बसवतो,
मुली मुलं, मग आश्रम यज्ञमंडप भरून जातो. पण ब्राह्मण लोकांना जे चांगले जाणकार आहे ते सांगतात की बाबा हे खूप चांगलं आहे, या मुलांना पण चांगली सवय लावायला पाहिजे. आई वडिलांना वेळ नाही, मग काय करतात, असं नोकरीचा भाग आहे, नाक्षत्री द्या, उन्हाळ्याचे दिवस असतात. आणि म्हणून द्या हो की काय ते यज्ञ होतात, हैराण होतो आपण ती फीट पाहिल्यानंतर, त्यांची फी ऐकल्यानंतर. एवढं देऊन सुद्धा नंबर हो काही नाही, जाऊ द्या शिवार्पण. म्हणून सांगायचं तात्पर्य की आपल्या समाजाला येणे तेने प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला वैदिक कर्म. आणि म्हणून आता आम्ही कोंदडक्या भागात यज्ञ करतोच. अशी परिस्थिती आहे आता 2-3 वर्षापासून असं आहे की ब्राह्मणाला दारी बसावं लागतं मंत्र म्हणाला, आणि इतकी पूजा यजमान आहे, इतके यजमान होतात तयार. चांगलं आहे अशा भागामध्ये होणं चांगलं आहे. आता शहर वस्ती आहे, कामाची प्रवृत्ती जास्त आहे, धनाच्या मागं धावणारी मंडळी आहे, आणि म्हणून इथं कमी येतो भाग. आणि म्हणून द्या हो अग्निसेवा न सांडिता आहे योग सुस्वभावता आपणाची या माऊली येतात की अग्निसेवा सर्वांनी केली पाहिजे. स्वाभाविक धर्म येतो. आपल्या पोटातला अग्नीसाठी आपण करतो की नाही, खातो की नाही, गोड आंबट तिखट काय असेल चांगलं मिष्टान्न वगैरे, मग तसंच त्या अग्निनारायणाला सुद्धा दिलं पाहिजे. तो देवाचं मुख आहे, ते त्याच्यामध्ये टाकलेलं हवीर द्रव्य तो अग्नी देवाचं वाहक आहे. जसं CSTमध्ये कंडक्टर असतो आणि ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर गाडी चालून नेतो म्हणजे तो वाहक आहे आणि चालक आहे, आणि कंडक्टर वाहक आहे. आणि म्हणून तो त्याच्यामध्ये टाकलेलं हवीर द्रव्य तो अग्निनारायण देवापर्यंत पोहोच करून देतो. ज्या नावानं टाकलं इंद्राय स्वाहा रुद्राय स्वाहा, तो अग्निनारायण आपल्या पोटात घेतो आणि दिव्य गंधरूपानं अवकाशात सोडून देतो. पहा तुम्ही जे टाकलं त्याचं सुगंध येतो जाळल्यानंतर. काही वाईट वस्तू जाळली तर आपल्याला दुर्गंध येतो. मग हवीर द्रव्य तीळ आहे, जव आहे, आणि चांगल्या प्रकारचं शुद्ध गावठी गाईचं तूप आहे, आणि तांदूळ आहे, सर्व प्रकारची वनस्पती आहे, गुगुळ आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आहुती टाकले जाते. या आहुतीच्या देवानं भगवंताने सांगितलं की अन्नन भवती भूतानी अन्नन पर्जन्यात भवत. काही लोकांनी असं बुद्धिवादी लोक म्हणजे यज्ञातून धूर निघतो आणि फॅक्टरीतून पण धूर निघतो, मोठमोठ्या कारखान्यातून पण धूर निघतो. पण द्या हो संशोधन असं आहे ही यज्ञसंहिता फार मोठी, आता याच्यावर खूप अभ्यास होऊन राहिला परदेशात सुद्धा. चिद्विलासानंद सरस्वती जे आहेत मुक्तानंद महाराजाचे शिष्य, ते परदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात. मागं त्यांनी धन्वंतरी याग केला, वेगवेगळ्या प्रकारचे रुद्रयाग वगैरे त्या भागात करतात. परदेशाच्या लोकांना सुद्धा त्याचं महत्त्व आता कळायला लागलं, काहीतरी विशेष आहे. आणि म्हणून द्यावं त्या यज्ञात टाकलेला जो धूर आहे त्याच्यामध्ये आर्द्रता असते, आणि फॅक्टरीतून जो धूर निघतो त्याच्यामध्ये आर्द्रता कमी करण्याचं कार्बन असतो. हे संशोधन त्यांनी मांडलं. आता शिकलेलं आहे, त्या हाय एज्युकेटेड आहे, त्यांनी हा अभ्यास केला आणि परदेशाच्या लोकांना समजून सांगितलं. मग तिकडं सुद्धा यज्ञ व्हायला लागले. आणि म्हणून द्या हो आपली भारतीय संस्कृती खरंच अत्युच्च आहे, आणि म्हणून यज्ञ सेवा झाली पाहिजे. पहा तुम्ही ज्या परिवाराने हा नियम उचलला, अरे बाबा इतकी समृद्ध आहे का काय सांगू तुम्हाला. आणि पूर्वायुष्यात तर अतिशय गरिबीत गेलं, पण आता नंतर मुलं बाळं नातू पंतू आणि चांगलं त्यांना दिवस आले. अरे हे तिचं एक पाऊल अग्नीमध्ये असल्यामुळं पहा तुम्ही जे ब्राह्मण याज्ञिक ब्राह्मण आहे ते दररोज मिष्टान्न खातात, त्यांना वेळ नाही. जे जाणकार मंडळी ते यज्ञयागाला बोलवतात. आपल्या महाशिकचं भाग्य आहे की जर भानुश्री शास्त्रींना आणि श्री रामलालाच्या प्राणप्रतिष्ठाला बोलवलं, किती भाग्य आहे. महाराज काय सांगायला पाहिजे. आणि म्हणून देव हो ही अग्निसेवा आपल्याकडून घडावी म्हणून जनार्दन स्वामींनी एक यज्ञ प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने यज्ञ काढला. त्यामध्ये नाही घेता आलं तर निदान काही समर्पित, काही दान म्हणा, काही करता यायला सारखं यज्ञामध्ये. आणि म्हणून गुरुगोत्र अग्निपूजे निमित्तादी भजे द्विजी, ते पितरोद्देशी करी सर्व काल. पितराच्या उद्देशासाठी केलं पाहिजे. आपण त्यांच्या ऋणात आपलं त्यांच्या अनंत अनंत ऋण आहे. एकच कल्याण मासिक म्हणजे एक आला की हे कोरियाचे लोक आपल्याकडे येतात पाहते स्वेटर वगैरे विकायला. तर आपल्या रामकुंडावर ते इकडे तिकडे दुकानं असतात, ते रामकुंडावर लोक क्षौर करतात, ते पिंडदान वगैरे करतात. तर वाटेच दिवस हे काय व्हा म्हणजे असा त्रास असेल
म्हणजे पितृतर्पण करावं लागतं आणि मग परिस्थिती चांगली राहते. त्याची परिस्थिती हीन होत चालेल. किती कमाई केलं तर त्याला काही पैशाला पैसा असं लागतच नव्हता. आणि सगळ्या अडचणी त्या सद्ग्रस्तांना विचारलं त्या ब्राह्मणाला, किंवा आम्ही तर हे मानत नाही, पण हे काय म्हणजे असं करावं लागतं. तुमची पितृ कधी गेला त्यांना तारीख माहिती आहे, म्हणजे ब्राह्मण हुशार असतात. त्यांनी ती तारखेची तिथी काढली आणि या तिथीवर तुम्ही पिंडदान करा आणि दरवर्षी करा. आता ते काही लोक इथं स्थायिक आहे, परदेशातले, नेपाळमधले म्हणा, कोरियामधले म्हणा, इथं स्थायिक झालेले. त्यांनी ते केलं, पिंडतर्पण केलं आणि दरवर्षी करायला लागले. तर दरवर्षी चांगली परिस्थिती झाली आणि इतकी चांगली परिस्थिती झाली हे अनुभव आला कल्याण मासिकमध्ये. आणि म्हणून पितृतर्पणसुद्धा केलं. पितृउद्देश्य करे सर्व काय. आपलं काय, आपलं सर्वसामान्य समाज काय, काही त्रास व्हायला लागला का, काही पुत्र संतान नाही झालं, अमुक नाही झालं, तमुक नाही झालं, तर आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाली, तर मग तुम्ही ब्राह्मणाकडे जाता, तर मग ते सांगतात की त्रिपिंडी करा, नारायण नागबली करा. अरे बाबा, अगोदरच समजून सांगितलं ना जनार्दन स्वामीने की पितृतर्पण केलं पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामीची मातोश्री गेल्यानंतर पितृगायाला गेले बाबाजी, आणि काही नाही, घरून एक कडीचा डबा असतो छोटासा, तो घेऊन निघाले होतेच आईची आठवण म्हणून. आणि तिथं गेलं तर तिथं आईचं नावानं पिंडदान करायचं, तर काय करायचं आता. आम्ही मातृगायाला गेलो बाबाजीवर, तर स्वतः बाबाजीने पिंडदान केलं. म्हणलं आमची आई आहेत म्हणे, तुमचं तुम्ही नाक करू. आणि स्वतः बाबाजीने तिथं पिंडदान केलं. अरे जीवनमुक्त महापुरुष, काही करायची गरज नाही. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, त्यांना काही करायचं नाही. तुका म्हणे झालो आम्ही अग्निरूप, न लागो पाप पुण्यतया. जे उत्तीर्ण झाले भगवत भजनी, मातृपितृणाचा ऋण कान, जे उत्तीर्ण झाले भगवत भजनी, अशा अवस्थे बाबाजी. मातृपितृ कोणाचंच ऋण नाही. संन्यास घेतल्यानंतर आम्ही सुद्धा आपलं स्वतःचं पिंडदान आम्ही करून टाकतो. असं कोण पिंडदान करेन आमच्या माग कोण आहे. आणि म्हणून तिथं अशी परिस्थिती झाली. काही ठराविक लोक, 2-5 लोक जवळ, अरे म्हणे आईचं नावानं पिंडदान केलं पाहिजे, पण आपल्याजवळ पैसे नाही. म्हणजे बाबा आम्ही देतो. बाबाजीने सांगितलं तसं नाही बाबा, कष्टाचं पाहिजे. मग सांगितलं की असं करा, हा डबा आहे, हा कोणीतरी विकत घ्या. काय दक्षता आहे महाराज, असं अंगाला काटा येतो ऐकल्यानंतर. आणि सांगितलं की हा डबा तुम्ही विकत घ्या, तेवढ्या पैशामध्ये मी आईचं पिंडदान करतो. ते डबा एखाद्यानं घेतलं बाबाची आठवण म्हणून, कोण घेतलं माहिती नाही, विचारायला भाग्यवान आहे. आणि तिथं पिंडदान केलं. हां, आपल्या आईचं पिंडदान किंवा वडिलाचं पिंडदान करायला सांगितलं बाबाजी. भाऊच्या माध्यमातून मधुकरराव शिकरेला सांगून बाबाजीने इथून पाठवलं आम्हाला, मधुबाबाला नाही आम्हाला, क्षौर कर्म करा आणि पिंडदान करू नये आई वडिलाच्या नावानं. आम्ही दोघं गेलो तिथं ते पिंडदान करायला. सगळं ते भाऊच्या सांगण्याप्रमाणे ते मधुकरराव शिकरे चांगले होते, त्यांनी पिंडदान केलं. आम्ही पिंड ठेवत नाही तर एक क्षण बी नाही लागला, हातातच पिंड तरी कावळ्याने घेतलं होतं. ते म्हणे असं कधी घडतच नाही. तर पण तिची काही आशाच राहिली नाही. तिचे 2 पुत्र, 1 मुलगा, 1 मुलगी, 1 मुलगा. संन्याशी तिला काय, तिला समाधानात गेलेले असतं. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय की उद्या आपण असं दुःख आल्यापेक्षा दरवर्षी करणं काय अर्थ आहे, करायला काय हरकत आहे. पितृपक्षामध्ये आता काल महान भाऊनं सांगितलं की मला यायला जमणार नाही, माझ्या वडिलाचं पिंड श्राद्ध आहे. दरवर्षी का करतात, हे जाण झाली त्यांना. म्हणून जाणते आणि गुरु भजिजे, तेने कृत काय रे होईजे, ते मूळ सिंचने साजे, शाखा पल्लव संतोषित. हे मूळ समजून घ्या देव हो. आपल्या समाजाला हे संस्कार लागावेत म्हणून हे ज्ञान शिबिर आहे. आणि म्हणून द्या हो, पितृतर्पण झालं पाहिजे. त्यांनी पितृतर्पण केलं, ते लोक मानत नाही. ते कोरियातले लोक बहुतेक बुद्धिस्ट असतात आणि झेन पॅथी जाणणारे असतात, ते मानत नाही, मूर्तीपूजा मानत नाही. विशेष असं आहे की भगवान बुद्ध मूर्तीपूजा मानत नव्हते आणि भगवान बुद्धाच्या आणि महावीराच्याच मूर्ती जास्त आहे. अरे बाबा, मी मागं वाचलं तर चांगले बॉम्ब लावून फोडल्या मूर्त्या बुद्धांच्या काही लोकांनी, द्वेषी लोकांनी. ज्या देशामध्ये बुद्ध भगवान जाऊन आले तिथं कशासाठी, अरे एवढं चांगल्या मूर्ती त्या घडवणाऱ्याला किती त्रास झाला. काय नाही महाराज, बुद्धिहीन लोक, हे ज्ञानेविनी नाशिले, माऊली सांगतात. हे ज्ञान नसल्यामुळे नाशिले. काय तुमच्याकडे टुरिस्ट येतील ना पाहायला, तुमच्याच राज्याला देशाला पैसा मिळेल ना, कशाला फोडायच्या. पण अल्पबुद्धी, द्वेष, मत्सर असणारे आणि काही लोक पंथाला खूप मानणारे लोक
आणि मग असं करतात. आणि म्हणून द्या हो, गुरु गोत्र अग्निपूजी निमित्यादी भजे द्विजी ते पितरोद्देशी करी सर्व काळ. आपल्या आमटी वाढायला लागा. आपल्या पितरासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आम्ही बाबाजींची पुण्यतिथी करतो आपण, तर हजारो लोकांचं आहे, पण बाबाजींची आईची पुण्यतिथी आपण करतो. एकदा आम्ही अंदरसोलला गेलो तर तिथे धर्मशाळा होती, छोटी 2 खोल्या होत्या. पुण्यश्लोक म्हाळसाईची धर्मशाळा असं लिहिलेलं होतं. मी तिथलच्या काही लोक आपल्याकडं आचार्य म्हणून यायचे, तिथे लोक बाबाजी अनुष्ठानामध्ये स्वयंपाक करायला. तर त्यांना विचारलं काय ते बाबूराव होते आणि ते एक घोडके होते 2-3. मग काय म्हणजे आईच्या नावाने म्हणून बाबाजींच्या आई. आपल्या त्यावेळेस विद्यार्थी होते, त्यावेळेस काही माहीत नव्हतं बाबाजींच्या आईचं काय. आणि मग तिथं पाहिलं आम्ही. मग विचारलं कधी आईची पुण्यतिथी कधी असते. म्हणजे बाबा द्वादशीला असते. द्वादशी प्रदोष कधी कधी एकाच वेळेस येतो. बहुतेक द्वादशी प्रदोष एकाच वेळेस येतो पितृपक्षामध्ये. मग आम्ही इथं त्या आम्हाला कळलं, तर आम्ही ती पुण्यतिथी केली. म्हणजे आता संभाजीनगरला 7-8-10 विद्यार्थ्यांनी आम्ही पोळ्या केल्या आणि तिथं खीर केली, डांगराची भाजी केली. होतं काय त्यावेळेस काय असं स्टोव वगैरे नव्हतं, चुलीवर स्वयंपाक केला. आणि तुम्हाला माहिती आहे भाद्रपद महिना असतो, पाऊस झालेला होता, सगळं सरपण वरलं झालेलं होतं. आणि आम्ही तो स्वयंपाक केला. 10-5 मुलं 100-150 माणसाचा स्वयंपाक केला पोरांनी चुलीवरच. आणि काय 1-2 दिवसात वेरूळला जायचं काम पडलं. बाबाजीने सांगितलं का भाऊ डोळे का लाल झाले. म्हणलं बाबाजी आम्ही आईची पुण्यतिथी केली. कोणत्या आईची पुण्यतिथी. म्हणे तुमच्या आईची पुण्यतिथी होती असं आम्हाला कळलं. म्हणून आम्ही लेकरांनीच मुलांनीच स्वयंपाक केला चुलीवर. लाकडं ओले होते ते फुकून दूर जाऊन डोळे लाल. अरे बाबा कसं काय कळलं पोर हो तुम्हाला. माझ्या बाबाजींच्या आईची पुण्यतिथी म्हणून बाबाजी गै वरले महाराज. अरे लेकरं हो काय पुण्याचं काम केलं तुम्ही. ज्याची पुण्यतिथी केली त्याच्या पोटे एवढं मोठं महान रत्न जन्माला आलं. त्या माऊलीला किती आनंद झाला असेल आणि आपल्या गुरु माऊलीला किती आनंद झाला असेल माझ्या आईची पुण्यतिथी केली. म्हणून द्या हो, हे जीवनमुक्त महापुरुषसुद्धा जाणतात. मग आपण तर सर्वसामान्य आहोत. तुम्ही आम्ही सर्वच. आम्ही फार मोठे असं भागणं समजा तुम्ही. आणि म्हणून द्या हो, गुरु गोत्र अग्निपूजी निमित्यादी भजे द्विजी ते पितरोद्देशी करी सर्व. असं करून एवढं धर्मकर्म करून जर तुमच्याजवळ जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर भाजी भाकर जरी खात असला तर माऊली वर्णन करतात की भाजी भाकर नाही अमृत महासिद्धी सकुटुंबियाशी भोजन करी. ते भोज्य नव्हे अमृत सिद्धी आहे. 3रा अध्याय वाचून पाहतो मी ज्ञानेश्वरीमध्ये. आणि म्हणून द्या हो, पितृतर्पण महत्त्वाचं. इथं माऊलीने सांगितलं की आपलं 1/10 खर्च अशा कार्यासाठी झाला पाहिजे. गुरु गोत्र अग्नी आणि पितरोद्देश हे विनियोग आहे. आईचा विनियोग जो करी, असं विनियोग ज्याला करता आला त्याला सुख मिळतं. आणि त्याचं भोजन नाही तो अमृत सेवन करतो. आणि हे न करता जर खात असेल ते न ग पापम. पुढचा श्लोक असा आहे अर्धा, ते न ग ते भोजन नाही तो पाप खातो. आपण सांगत माऊली लिहित आहेत, देव भगवान पण सांगतायत की ते भोजन नाही ते पाप आहे. ते पापाचं अन्न होऊन जातं. आणि म्हणून द्या हो, अशा प्रकारचं या श्लोकाचा मतीत अर्थ आहे. हा अन्न फलाशुद्धी घ्यायचं कारणच आहे की आपल्या हातून दान धर्म घडला पाहिजे. दान सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान आहे. अन्नदान संतोष, पाणीदान आनंद. अन्नदान एवढंच अन्नदान असं आहे की ज्यानं माणसाला तृप्ती होते. मग झालं माझं पोट भरलं वा, आता नका, आता मला नाही पाहिजे. बाकीचं किती दान द्या तुम्ही, नाही म्हणतच नाही कोणी. कपडे म्हणा, गाड्या म्हणा, काय म्हणा, येऊ द्या किती यायचं. तसं नाही, अन्नदान मग तर पोटापुरतंच होतं. आणि ईदभरचे महाराज काय लोक ईदभर पोटासाठी पहा केवढी आटाआटी, किती आटाआटी करतात महाराज. जनावराचं हातभर आहे पण तो पोट भरल्यानंतर खातो का, नाही का. असे काही बहादर आहे. इथलाच चारा घेतात आणि गायला टाकतात. ती बिचारी खायचं खाते बाकी टाकून देते. आज दररोज मग ती कुलूप लावून घ्यावं लागेल फुकटच. पर घरावर सत्यनारायण, दुसऱ्याच्या सत्यनारायणमध्ये आग्रह घ्या हो, घ्या. अरे तुझं दे ना काही, दुसऱ्याच्या घरावर करा. दुसऱ्या लग्नामध्ये खूप लोक आग्रह करतात. ते विचारतात त्याचं कंबर तुटून जातं मुलीवाल्याचं, इकडं आग्रह करतात. आणि म्हणून असं नाही, आपल्या स्वकटात कमायचं पाहिजे. घ्या पाणी हातात. अहम वैश्वानरो भूत्वा
प्राणिनां देहमाश्रिता प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं च द्विविधम् अहं क्रतुरहं यज्ञः सदाहमहमौषधं मन्त्राहमहमेवाज्यमहमग्निरहमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्य ब्रह्मकर्म समाधिना यज्ञशिष्टाशना सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्मिषे यज्ञशिष्टमृतभुज यान्ति ब्रह्मसनातनां प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां हानिरशोपजायते प्रसन्नते दशो याशो बुद्धिपरिवर्तिष्ठते अञ्जनीगर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषविनाशाय हनुमन्तं स्मराम्यहम् स्वार्पण कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्पणमस्तु। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय। निवृत्तिनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की महामृत्युंजय भगवान की जय। नर्मदा मैया की जय। गंगा मैया की जय। शीत आज 14/8 दिनांक 14/8/2024 आज बुधवार आहे। आजची जी पंगत दाते आहे पंगत देणारे नरेंद्र संपतराव गायकवाड। नरेंद्र संपतराव गायकवाड शिवाजी पाटलाच आहे का? नरेंद्र कसं लिहिलं? नरेंद्र कसं नाव लिहिलं? दुसरे आहे ना. म्हणलं असं कसं झालं? आम्हाला वाटलं का शिवाजी संपतराव ठीक आहे पण नरेंद्र संपतराव दुसरे असले पाहिजे. हां नाव बदललं काय तुम्ही? सगळं बदलतं तर नाव बदललं काय हरकत नाही. त्यांची पंगत आहे. एकट्यानेच सर्व खर्च घेतला महाराज. धन्यवाद आहे त्यांना. त्यांचा सत्कार सर्व विश्वस्त मंडळांनी करावं. एकट्याचीच पंगत आहे आज. किती मोठा खर्च आहे महाराज. कोणी खारीक आणून दिली, कोणी सफरचंद आणून दिले, कोणी केळी आणून दिले. त्यांचं पण निर्देश करतो. त्यांनी नाव लिहायचे नाही सांगितलं आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं नाही बाबा या अमुक अमुकनं पाठवले तमुक तमुकनं पाठवले. नाव द्यायचं सांगितलं नाही. असे भरपूर आलेले खारीक वगैरे. सकाळी सर्वांनाच देण्यात आलं. राजगिराचे लाडू आले तर सर्व 700 मंडळी होती त्यांना पुरले आणि म्हणून द्या हो. हां संपर्क साधून काही वस्तू किंवा फळं आणायचे असेल तर आणा. आपण कुठले? गायकवाड काय करू? इंटरनेट धन्यवाद आहे. अशी कोणाची पुण्याई देव देव्यात नाही. देव नाही देवाळ. देव अंतरात नांदे. देव दाही दिशी पोंदे. देव आभाळी सागरी. देव आहे चराचरी.
देव शोधून या पाही देव सर्वभूतार्थाई देव देभाजात नाही देव नाही देवालयी देव मुठीत नामावे तीर्थ क्षेत्रात ना गावे देव आपणात आहे शिर झुकवोनिया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही देव देभायात नाही देव नाही